तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. बंगालमध्ये शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींकडून शिंदेंची विचारपूस. प्रवासादरम्यान काळजी घ्या, मोदींचा शिंदेंना सल्ला. तर काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग झालं होतं. मराठवाड्यातील बँकांमध्ये 500च्या नोटांचा तुटवडा. ट्विट करत अंबादास दानवेंचा आरोप. आरबीआयनं लक्ष घालून समस्या सोडवण्याची विनंती. लातूर, धाराशिव, परभणीमध्ये अनेक एटीएम्स बंद. जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून सुपारी आणि शाई फेक. तर राज ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक. चंदनजिरा पोलिसांकडून 4 ते 5 आंदोलक ताब्यात. गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, मला जाळण्याचा उद्देश होता का? सुपारी आणि शाई फेकीच्या घटनेनंतर सदावर्ते आक्रमक. म्हणाल तिथे येतो. वैचारिक चर्चेसाठी सदावर्तेंचं राज ठाकरेंना थेट आव्हान. वारकरी संप्रदायातील घुसखोरांच्या यादीवरून वाद चिघळला. आळंदीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाई फेक. संग्राम भंडारेंसह 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पिस्तूल दाखवून मला जीवे मारण्याचा प्रयत्न. विकास लवांडेंचा गंभीर आरोप. तर शाईफेक करणाऱ्या गुंडांचा तात्काळ बंदोबस्त करण्याचीही मागणी. माझ्या गुरुवर्यांना घुसखोर म्हटलं, त्यांच्यावर चिखलफेक केल्यानं शाईफेक केली. 15 दिवसांचा वेळ लागल्यानं वारकरी संप्रदायाची दिलगिरी व्यक्त करतो. संग्राम भंडारेंची TV9 ला प्रतिक्रिया. शाईफेक प्रकरणानंतर विकास लवांडेंवर दुग्धाभिषेक. लोणी काळभोर पोलीस ठाण्याबाहेरच समर्थकांकडून लवांडेंवर दुग्धाभिषेक. छगन भुजबळ, दानवेंसह रोहित पवारांकडून शाईफेकीच्या घटनेचा निषेध. तर साताऱ्यातल्या उमरजजवळ पुणे बंगळुरू महामार्गाला नदीचं स्वरूप. पावसामुळे महामार्गावर 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. जिल्ह्यातील अनेक गावांना अवकाळी पावसानं झोडपलं. तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.